भीती वाटते कारण गुहा आहे. ही गुहा तुम्ही बघू शकता. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं अजून एका भन्नाट अशा ॲडव्हेंचरमध्ये आणि मी तुमचा मित्र अथर्व. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज पण आपण चाललो आहोत सह्याद्रीची भटकंती करण्यासाठी आणि आजचं आपलं लोकेशन आहे किल्ले दातेगड, ज्याला सुंदरगड असंही म्हणलं जातं. स्वतःची गाडी असल्यास आपण दातेगडवर 2 पद्धतीने पोहोचू शकतो. उंब्रजमधून 28 किलोमीटर अंतरावर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. पाटणपासून टोळेवाडी हे दातेगडाच्या पायथ्याचे गाव 5 किलोमीटर अंतरावर आहे. टोळेवाडी ते दातेगड हे 1 किलोमीटर अंतर कापून आपण थेट दातेगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. पाटण सातारा रस्त्याने आल्यास घेरा दातेगड हे गाव गाठावे. फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे. कोणाला काय म्हणायचंय प्रवासाबद्दल बोलायचं म्हणलं तर 1 तासाच्या रोडला आम्ही 3 तास लावलेत. रोड एवढा चांगला होता की रोड आम्हाला म्हणला लाडले सोडूच वाटला नाही. रोड गॉप गॉप गॉप. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे. लावारसाचे थर थंड होऊन पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे सह्याद्रीची निर्मिती झाली. यात सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेला सुंदर असा दातेगड. या गडावरील बहुतांश वास्तू या कातळात कोरलेल्या असून येथील तलवारीच्या आकारची विहीर हे इथले प्रमुख आकर्षण आहे. माकड असतील एवढ्या झाले तुम्ही पळून जाता. याला खावा मोठा. हा तुम्ही बघू शकता दातेगड तिची सोपा ट्रेक आहे. फक्त थोडा एक 5 ते 7 मिनिटाचा पार्ट आहे जो जंगलासारखा आहे. तिथे थोडी भीती वाटू शकते तुम्हाला. महाराष्ट्र राज्यातील तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला दातेगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्थित आहे. पुण्यापासून या किल्ल्याचे अंतर 180 किलोमीटर तर मुंबईपासून 320 किलोमीटर आहे. तटबंदी तुम्ही बघू शकताय. ही तटबंदी बांधीव वाटत असली तरी बांधीव नाही आहे. थोडा वरचा पार्ट थोडासा फक्त बांधलेला आहे. तर ही पूर्ण कातळी तटबंदी आहे जी नैसर्गिकदृष्ट्या लाभली आहे या किल्ल्याला. आणि पावसाळ्यात तर खूपच छान दिसतं हे. किल्ल्याची तटबंदी मेन म्हणाल तर ही आहे जी आत्ता ज्याच्यावर आपण चाललो आहे. पण ते आणि जमिनीची लेवल सध्या सेमच झाली आहे इथं. बराच वेळ इथं कोणाचं लक्ष नाही काय नाही. पडझड तोडफोड इंग्रजांकडे जेव्हा किल्ला गेला तेव्हा त्यांनी बरीच नासधूस केली या किल्ल्यांची. डोंगर आहे पण डोंगर पण कसा आहे बघ की लेअर मध्ये थर आहेत असे. म्हणजे हा किल्ला तुम्ही बघू शकताय वरच्या पाडला. आणि हा किल्ल्याच्या जस्ट खाली अजून एक सपाटी आहे जिथं शेतजमिनीसारखे प्लॉट तर आहेत पण शेतजमीन तर अजून वाटत नाही म्हणजे काय शेती केली सर. हा 10 ते 15 मिनिटाचा छोटासा ट्रेक पार करून जसा आपण पुढे जातो तशा आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या जस्ट लेफ्टला इथं एक गाव दिसते. त्याचं ते गाव आहे घेरा दातेगड. आणि तिथून येण्यासाठी जो रोड आहे तो या मुख्य दरवाजातून येतो. रोड असा रोड नाही, छोटीशी पायवाट आहे जी आता असेल नसेल माहित नाही. पण जाऊन चेक करूया चला. हाय प्रश्न तर छान उत्तर विचारलाय चंदूने. किल्ला बांधला कोणी? नाही, किल्ला जर तुम्हाला वाटत असेल शिवाजी महाराजांनी बांधला तर नाही. शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे किल्ला. शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला हा किल्ला. या पायऱ्या आपल्याला थेट गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जातात. मुख्य द्वारासमोरच 6 ते 8 फूट उंचीची प्रचंड अशी हनुमानाची मूर्ती व डावीकडे सुंदर अशी गणपतीची मूर्ती दिसते. प्रवेशद्वारातून बाहेर पडताच आपण येऊन पोचतो एका रहस्यमयी गुहेजवळ. ह्या पायऱ्या आहेत ना, हेच ते पायऱ्या बघ ना, हे तुम्ही बघू शकताय. इथून हा रोड जातो तो घेरा दातेगड जे गाव आहे तिकडून येताना. जर सातारकडून येताना म्हणले ना मी तुला, सातारकडून येताना पण तिकडून आलो असतो ना तर तिकडून येताना इकडून चढलो. प्रॉपर बांधकाम झाले नाही इकडं आहे गुहा पुढं आहे इकडं.
हे बाई इथं गुहा आहे आणि इथं जायला भीती वाटते कारण इथं गुहा आहे. ही गुहा तुम्ही बघू शकता. इथं आत बिबटे असलो सांगता येत नाही कारण शक्यतो ते थंड हवेच्या ठिकाणीच आपला हे बनवतो ना. तिथं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडून वाट आहे. इकडून एक आहे आणि इकडून, आणि या दोन्ही गुहा अशा समोर मिळतात एकमेकांना. आता इथं ॲक्च्युली काय होतं काय सांगता येत नाही कारण एक असं नॅचरल गुहा पण म्हणता येणार नाही. सगळं हे खोदून केलेलं बांधकाम आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी पूर्वीच्या काहीतरी असणार होतं. आणि हे तुम्ही बघू शकता एक किल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वार ते आता पूर्णपणे पडलंय, पण हे पण सगळं म्हणजे पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे, कातळात पूर्ण. म्हणजे असं बांधकाम काहीच नाही आहे. हे तुम्ही बघू शकताय. हे जे द्वारपाल जे असायचे त्यांना बसण्यासाठी पहारेकरी दरवाजाचे. थंड आहे ना काही. आणि मंदिरात आत प्रवेश केल्या गेल्या ही हनुमानाची भव्य मूर्ती. जरा फोटो घेऊ आपल्या मूर्ती. पूर्णपणे कातळात कोरलेल्या मूर्ती आहेत या. डावीकडे गणपतीची मूर्ती, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. रंगकाम पण आत्ताच एक नवीन जस्ट केलेलं दिसते. हे पूर्ण प्रवेशद्वार आहे जे पडले आता वर असं पूर्ण आडवं. हनुमानाची साधारण 7 ते 8 फूट उंचीची मूर्ती आणि त्याच्याच डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे जिची उंची साधारण 6 फूट असावी. आणि या दोन्ही मूर्ती पूर्णपणे कातळात कोरलेल्या आहेत. हा पूर्ण किल्ला जो आहे ना तो असा बांधलेला किल्ला नाही, पूर्ण दगडात खोदलेला किल्ला आहे. पूर्ण हे सगळं कातळात कोरलेलं बांधकाम आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे ब्लॉक एक पण ब्लॉक तुम्हाला दिसणार नाही इथं बांधलेला. हा सगळा पूर्ण खोदलाय एका दगडात, एका डोंगरात. ती तुम्ही बघू शकताय जे या किल्ल्यावरचं सगळ्यात मुख्य आकर्षण आहे, कातळात कोरलेली विहीर जिचा आकार तलवारीसारखा आहे. आता आपल्याकडे ड्रोन नाही आहे सध्या त्यामुळे आपण तुम्हाला वरती स्काय व्ह्यू तर नाही देऊ शकत, पण ट्राय करूया बेस्ट पॉसिबल अँगल द्यायचा. तर चला तर मग एक्सप्लोअर करूया. हीच ती विहीर जे या किल्ल्याचं सगळ्यात मुख्य आकर्षण आहे, प्रमुख आकर्षण आहे, ज्याच्यासाठी हा किल्ला एवढा प्रसिद्ध झाला. ती ही तलवारीच्या आकाराची विहीर. आणि ही पण विहीर तुम्ही बघू शकताय पूर्णपणे एकाच दगडात कोरलेली आहे. एक पण भाग याचा असा बाहेरून बांधलेला किंवा असा नाही आहे. आणि जर तुम्हाला इथून दिसत असेल तर तिथं एक गुहा आहे आणि लेफ्ट साईडला तिथं एक शिवलिंग आहे, छोटंसं नंदी दिसत असेल तुम्हाला. गुलाल टाकला आता सध्या त्याच्यावर. चला तर मग. मुख्य प्रवेशद्वारातून वरती येताच आपल्याला पाहायला मिळते तलवारीच्या आकाराची ही विहीर. संपूर्ण कातळात कोरलेली ही विहीर 50 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल आहे. चौकोन ठेवलाय हाय असा. तेच हे पूर्णपणे आणि एका दगडात कोरलेलं आहे सगळं. केवढी विहीर दिसते. तो वर असं डाम टाकाय गेलं तर साडू काय काय माहिती ना विहिरीच्या खाली वर आहे असायचं राहत ते हे करायला पाणी काढायला. नाही खोल फक्त दिसतो तिथं ते पडलेला पार्ट आहे. ओके. हे तुम्ही बघू शकता आता विहीर हिचा आकार आपण ट्राय करूया. दिसतोय का? हे तुम्ही बघू शकता सेम तलवारीचा आकार आहे हिचा. ट्राय करतो जरा.
अँगल व्यवस्थित घ्यायला. हा, आणि हे जे आत्ता दिसतं इथून लेफ्टला आणि टर्न झालं आहे ते बरोबर तलवारीसारखं. ड्रोनवर याचा व्ह्यू खूप छान दिसतो, पण आता ड्रोन नाही आहे आपल्याकडं, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आणि इकडं तुम्ही बघू शकताय, चंदू जरा टॉर्च लावतो का रे मित्रा? हे शिवलिंग आहे इथं. आणि ही ती विहीर, या त्या पायऱ्या, आणि पुढे तुम्हाला दिसू शकतं. मला रिस्क आहे आता इथं फोनला थोडी, पण बघूया, आपण दाखवतो तुम्हाला. आणि हे पूर्णपणे स्ट्रक्चर जे आहे ते सगळं कोरलेलं स्ट्रक्चर आहे, एका दगडात कोरलेलं स्ट्रक्चर आहे. असं बांधकाम एक पण नाही आहे याचं. हे सगळं स्ट्रक्चर एका दगडात कोरलेलं आहे. अविश्वसनीय आहे हे सगळं. दातेगड हा किल्ला आकाराने लहान असून याचा ट्रेक सोप्या श्रेणीत मोडणारा आहे. हा गड उत्तर दक्षिण पसरलेला असून याला 15 ते 20 मीटर उंचीचा नैसर्गिक कडा लाभलेला आहे. गडाच्या चारही बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी असून काही जागेवर ही तटबंदी ढासळलेली पाहायला मिळते. 15व्या शतकात हा किल्ला शिर्केंच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने त्यांचा पराभव करून हा किल्ला बहमनी सत्तेमध्ये सामील केला. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेतला आणि या गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला, परंतु परत आक्रमण करून मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर 1818 मध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. आमचे मित्र सध्या बिझी आहेत, त्यांचं फोटोशूट स्नॅपशूट चाललंय, सॉरी. त्यांची पण काही चुकी नाही, नजारेच एवढे सुंदर आहेत, तुम्हाला फोटो काढण्याचा मोह आवरूच शकत नाही. खूप सुंदर नजारे आहेत, आणि पावसाळ्यात तर अजूनच सौंदर्य त्याचं खुलून येतं. आणि त्यामुळे या गडाला सुंदरगड हे नाव दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण किल्ल्याची तुम्ही बघू शकताय बऱ्याच प्रमाणात नासधूस झाली आता. जेव्हा 18व्या शतकात जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, तेव्हा त्यांनी या किल्ल्याची बरीच नासधूस केली, कारण त्यांच्या ॲक्च्युअल यूजसाठी नव्हताच हा किल्ला. त्यांनी फक्त याचं डिस्ट्रक्शन करायचं काम केलं. आपण आता तिकडं जाणार आहे. आपण गाडी येताना तिथं लावलेली सुंदरगड, हा हॉटेल सुंदरगड, तिथं आपण गाडी लावली, आता तिथंच जाणार. तो चलिए गाइस, अपना ये छोटा सा ट्रेक अभी ख़त्म हो गया है. अभी हम वापस जाएंगे अपने दो टांगा लेके, बड़ा बड़ा ढेंगा डाल के. अभी जल्दी से उतर के मस्त चाय वाय पी के घर जाएंगे. ट्रेक संपल्यानंतर घरी जाताना आपल्या कार्यकर्त्यांना स्ट्रॉबेरी फार्म दिसले आणि स्ट्रॉबेरी खायचा मोह काही आवरता आला नाही. लगेचच काका शेतात जाऊन आमच्यासाठी स्ट्रॉबेरी काढायला लागले. पोटभर स्ट्रॉबेरी खाऊन व 3 किलो स्ट्रॉबेरी पार्सल घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला. चाळकेवाडीच्या पवनचक्क्यांचा आणि सूर्यास्ताचा मस्त मोहक निसर्गाचा आनंद घेत आम्ही परतीचा प्रवास करत होतो. पण नेहमीप्रमाणे गुगल बाबांनी गुगली टाकत आमचा क्लीन बोल्ड काढला. मधूनच इतका खराब व डेंजरस रस्त्यांवरून राईड करून सगळी वाईबच चेंज झाली.
तुम्ही ही आमच्यासारखी चूक करू नका. साताऱ्याला जायचं असेल तरच चाळकेवाडीवरून जा, अन्यथा पाटणमध्ये उतरून परत सडावाघापूरवरून तारळी जाऊ शकता. मित्रांनो, अतिशय भयानक असा ॲडव्हेंचर ट्रेल करून आलोय सध्या. त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. भयानक भयानक ट्रेल होता, एक्सपेक्टेड नव्हता. असं माइंड बनवून आलं असेल की ॲडव्हेंचर ट्रेल करायचं आहे तर ठीक आहे. कर काय यार काही ब्रेक दाबतो अरे पण तर लावून आपण उभं तरी आहे आता. थांब हळूहळू जाऊ दे. हां तर मित्रांनो, अशा पद्धतीने दातेगडचा हा ट्रेक आज पूर्ण झाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन राईड आणि नवीन ॲडव्हेंचरमध्ये. आपण आता ड्रोन पण घेणार आहे, तर ड्रोनचे अँगल पण तुम्हाला खूप छान पद्धतीने बघायला मिळतील. तर ते मिस करू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा.